आपण करतो आहे अंड्याची साधी सोपी भाजी. त्याच्यासाठी अंडी उकडवून घेतली, कांद्या खोबऱ्याचं वाटण, एक टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट. कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि अंडी उकडवून आहे ना त्याचे तुकडे करून घ्यायचे. पांढरा भाग वेगळा काढायचा, पिवळा भाग वेगळा काढायचा. हे असे म्हणजे त्याच्यात मसाला छान मुरतो आणि चव पण येते अंड्याला. भरली अंडी करायला गेलं ना की मग अंडी त्याच्यामध्ये कधी कधी कुस्करण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून मी हे आधीच असे कुस्करून घेतले ना की छान मिक्स होऊन मस्त छान भाजी तयार होते. म्हणून मग त्याच्यापेक्षा मला ही अशी सोपी बरी वाटते. कांदा चांगला ब्राऊन झाला, आलं लसूण घातलं की मग टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि मग आपल्याला जसं तिखट हवं तसं तिखट, हळद आणि धणेपूड, गरम मसाला पण घालू शकतो पण मी नाही घालत गरम मसाला. मग फक्त धणेपूडच घालते आणि कांद्या खोबऱ्याचं वाटण बस. तर मग हे असं एक चांगलं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी हवं, ग्रेव्ही जेवढी पातळ घट्ट तशी ग्रेव्ही करून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक छान झाकण ठेवून उकळी आणून द्यायची. उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण पहिला जो पांढरे भाग केलेला असतो ना त्याचे तुकडे घालायचे. कारण पिवळा भाग ढवळला की मग कुस्करून जाईल ना, म्हणून मग आधी पांढरा भाग जरा घालून ढवळून घ्यायचं आणि मग अलगद पिवळे भाग घालून, जास्त ढवळायचं नाही, अलगद ढवळून एक उकळी काढायची, कोथिंबीर घालायची आणि मग हे आपलं कालवण तयार.